रात्रीची वेळ आणि रस्ता एकदम शांत. पायातून बाळापात्रांचा आवाज येतो. पालकी दो भैरवा बस क्या हो पालकी दो भैरवा बस राम लक्ष्मण केली होळी सीता जानकी खेळाय गेली होत बाय होत बाय होत बाय. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण तुम्ही बघत असाल वेगळी सुरुवात आहे, कारण मी आहे गावी आणि आमची परंपरेनुसार पंचमीची आज आहे पहिली होळी. मुक्काम पोस्ट दानगुरी तुम्हाला समोरवरती कळलंच असेल. तर चला बघा, तुम्हाला दाखवतो. तर आमचे तुडू दादा आहेत, प्रमोद दादा आहे, चंद्रकांत मास्तर आमचा दादा आहे आणि मधु दादा आमचा वतनदार आमचा पाटील आहे. तर तो तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये पण माहिती असेल. दादाची तुम्ही वाडी पाहिली, सुपारींची बाग, तिकडे दादा बोलले तिथेच आपण देवीच्या इथे आता जाणार आहोत. आता वाजलेले रात्रीचे 7:30. तुम्ही बघू शकताय 7:45 व्हायला आलेत. तर आम्ही निघालोय. चला. आणि दादा, एक परंपरेनुसार आता हे आपण करतोय, हे नक्की काय पहिली होळी म्हणजे? परंपरेनुसारच चाललंय सगळं. अच्छा, म्हणजे पहिलं आपण हे पंचमीच्या दिवशी पहिली होळी आपण करतोच. बरं, चला आपण आता डायरेक्ट देवीच्या देवळात जाऊया. आणि बघा ताई पण आलीत ना, ताई आणि सगळे झालेत. चलो, ही काहीतरी बोललेली आहे आता. चला. आम्ही चाललोय सगळेजण. बघा गोप्रो आहे, गोप्रो दिसायचा नाही, रात्रीचा आंधळ होतो ना, तरी बघा आपण जुगाड केलेला आहे की आम्ही दिसू तरी. मित्रांनो, आता निघालोय आपण गावातून देवीची इथे. आमचे वसंत आलेले आहेत. गावी आलो मित्रांनो. तर गावी माणसं थोडी आता येतील हळूहळू. आम्ही लवकर आलोय. वसंत इकडनं आलेत वरून. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार करतायत. चला आता आपण देवीजवळ डायरेक्ट जाऊया. कोण रस्त्यात आलं तर त्यांना आपण कव्हर करू. चलो. हे बघा, ह्यांना तुम्ही पाहिलेलं आपल्या व्हिडिओ मध्ये. चला आता आपण देवीची जाऊया. आणि मी काय म्हणतोय, आई पण आले? होय होय हो ना, दोघंही आलोय. यंदा लवकर आलो जरा. लवकर. मित्रांनो, आपल्या घरामध्ये काढलेलं होतं ते आपल्याला बघायला नाही मिळलं. आहे ना व्हिडिओ, तुम्ही पाहिला नसेल. नाही, तुम्ही बघितला नसेल. व्हिडिओ आपला टाकलेला आहे तो, बघा जाऊन. मित्रांनो, हे सुद्धा व्हिडिओ बघतात. हे जाईल ना सगळीकडे? येस येस, जाईल जाईल. चला मित्रांनो, पुढे भेटूया. आता सगळेजण आहेत. मित्रांनो, पहिला पण आलोय आपल्या मारुतीच्या देवळात. इकडनं मग पुढे जाणार. देवळामध्ये लाईट फुल असल्यामुळे आता चांगलं दिसतंय. पद्धतीनुसार आपण पहिलं गावचे वतनदार आमचं दोन्ही होत. आमचा मधु दादा आहे, ज्याला तुम्ही ओळखता, आणि प्रमोद दादाला पण तुम्ही ओळखताच. अध्यक्ष, गावचे आमचे अध्यक्ष. आणि मधु दादा आमचं पूजा पाठ सगळं दादाकडे असतं, कारण गावचे पाटील त्याच्यामुळे. होळीचा सण आहे, आजचा पहिला दिवस आहे. मारुतीच्या देवळात आता आपण पुढे जाणार आहोत. शीतला देवी. अच्छा, वसंतदादा सांगतायत हे शीतला देवीचं स्थान आहे. तिथे सेकंड पूजन चालू आहे. पांडुरंगा. हा, सगळेजण नुसत्यात गोप्रो दिसतील की नाही कठीण आहे. सगळं रात्र आहे. सगळेजण टॉर्च घेऊन आहेत. हा बघा, मधु दादा पण आता आलाय. हे काय आलेत आलेत आलेत. चलो आता पुढे. मित्रांनो, आम्ही आता चाललोय. म्हणजे ज्यांना जमतंय ते फक्त जाणार आहेत आता देवीजवळ चालत चालत. बाकीचे तिथे बसलेत सानेवरती. तर आता तिथे भेटतीलच, परत पुढे आपण भेटूच त्यांना. चला. हे बघा रस्ता बघा, रात्रीची वेळ. आम्ही निघालोय सगळे. चलो दाखवतो. निघालो होतो.
दादाच्या तर देवाचं आहे ना, त्याच्या पायात चपला सुद्धा नाही आहेत. मित्रांनो वातावरण एवढं छान आहे ना, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. वरती बघा गोपुरमध्ये दिसतोय चंद्र आहे छान, गार वारा छान सुटलाय. मित्रांनो रस्ता बघू शकता तुम्ही, कसा रस्ता हे झालेला आहे बघा. डायरेक्ट मंदिरात जाऊनच, कारण आता रात्रीची वेळ आणि रस्ता एकदम शांत बघू शकता तुम्ही. फक्त पायातनं पाळापाचोळ्यांचा आवाज येतोय. आणि बघा दादाच्या पायात तुम्ही बघू शकता चपला नाही आहेत, कारण देवाचं पूर्ण साहित्य दादाकडे आहे, पूजा दादाच करतोय. अरे मने रे, राहू दे राहू दे राहू दे राहू दे, चल इकडे जाऊ दे, काठी घे साईडला, त्याला ढकल. काय चांगला होता. मण्यार आहे, मण्यार. मित्रांनो मण्यार होता, सगळेजण थोडे टेन्शन मध्ये आले. मण्यार होती, मण्यार. कोण नाही पाठीमागे, दादाच बसून रोज मागे. मित्रांनो देवाच्या इथे चाललोय बघा, छानपैकी नदीत ना पाणी आहे, पाय धुवून सगळेजण देवीकडे चाललोय बघा. फक्त आमचे आवाज येतात आणि तुम्ही आता इन्सिडेंट पाहिला असेल, मण्यार होतो मध्ये. हे बघा पाणी बघा, हे बघा पाय घसरतात ना, ते हे झालेत ना, पाणी गोटे झालेत ना त्यांचे ग्रुप. होय 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 मागे. हा कोण येतंय? कोणतरी आहेत. हे बघा कोणते आवाज येते. आता अंधारात काही दिसत नसेल, जंगलात ना रस्ता आहे पूर्ण देवीचा. कोण आलंय कुत्र्याला घेऊन? धरलं बिरलं बघ. म्हणजे तो कसा वापरतो बाजूला. हो बरोबर आहे, काय असेल तर बसून जा झाडामध्ये. हा होईची तयारी बघा इथे केलेली आहे. आता लाकडं दिसतात की नाही? हा दादानी लाईट मारली त्यामुळे कळलं. ए कुठून येतोस? कुठून रस्ता आहे? मित्रांनो रात्रीचा किर्र आवाज आणि फक्त चालण्याचा आवाज येतो. हे बघा दादा टॉर्च मारतोय आता कोपऱ्यातनं, त्यामुळे तुम्हाला मोबाईलने दाखवायचा प्रयत्न करतो. रस्ता बघा मोबाईलमध्ये आपलं क्लिअर दिसतंय. इकडे पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. सी चलो आता पहिलं देवीच्या इथलं करून. बघा चांदोबा वरती दिसतोय. मित्रांनो दादा सांगतोय देवीचा एंट्रन्स तुम्ही पाहिलेलं आहे, आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं पाहिलेलं आहे. बघू शकता तुम्हाला मी दाखवतो फ्लॅश लाईटमध्ये जेवढं. येस आता आपण देवीचं तेवढं तुम्हाला दिसेल लाइटिंग लागलेली छानपैकी. हे बघा आणि बऱ्याच वर्षांनी मित्रांनो मला योग आलाय आणि असे आलोय. हे बघा
मित्रांनो, मास्तरकडे आपल्या आहे एक जबाबदारी. काय आहे मास्तर? शेण शेण. आज पहिलं त्याला शुद्ध करायचा, सारवायला लागतो तिथे, त्यासाठी शेण लागतो. हा, शिंपडायचं. ओ मित्रांनो, ऐका एक एक. आणि आपण आवाज तुम्हाला येत असेल बघा बाजूनी किर, कारण आपण तिथेच आहोत आमच्या देवीच्या देवळात. आवाज ह्या पोरांचा. मित्रांनो, देवीच्या देवळात आता लाईट लावली जाताना, त्याच्यामुळे आता तुम्हाला सगळं क्लिअर दिसेल, कारण गोप्रो आपला नाहीतर रात्रीचा आंधळा होतो. सगळी चर्चा चालली मित्रांनो. मग तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, म्हण्यावर होते रस्त्यात सोबत. देवीच्या आपल्या देवळात आलेलं पण आता सगळे दिसत असतील प्रॉपर. आणि आपला जुगाड आहे फ्लॅश लाईट. हे बघा, आनंदाचे दिवस दाखवा. मित्रांनो, देवीची होळी बघा तुम्ही. तिथे पहिले आता पूजा होईल. पूजेची पद्धत चालू आहे बघा तुम्ही. परंपरा आमची ही पहिली होळी गावदेवीची इथली लागली. नंतर मग पुढचं अजून कार्यक्रम चालू होतील. आज पहिला दिवस. शांत एकदम. तुम्हाला सगळ्यांना आवाज येत असेल मित्रांनो. बाहेर बघा आपण किर एकदम. हा बघा चंद्र, चंद्राची कोर. हो, आता आपण इथे होळी लावणार. त्याच्या आधी काय पाक म्हणणार ना. पाक ऐकण्यासाठी पारंपरिक आहे, तुम्ही ऐका आता लगेचच. सूर्योदय पान देव जन्म कुठे झाला. 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 कल्कीच्या बेटी एक कोम जन्मला. 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 वाकडा तिकडा कोम गगनाशी गेला. वाकडा तिकडा कोम गगनाशी गेला. वाकडा तिकडा कोण्याच्या सुरीने खाली उतरिला. हो कोम गेला फोन वाटलं फोननी. कोम गेला लोहारच्या घरी. लोहार दादानी उदुसुदू केला. लोहार दादाने उदुसुदू केला. कोम गेला तामटाच्या घरी. तो कोम गेला तामटाच्या घरी. तामट दादानी ताम्यान मडविला. तामट दादाने ताम्यान मळविला. तो कोम गेला सोनाराच्या घरी. तो कोम गेला सोनाराच्या घरी. सोनार दादानी सोन्यान मडविला. सोनार दादाने सोन्यान मळविला. तो कोम गेला सुताराच्या घरी. तो कोम गेला सुताराच्या घरी. सुतार दादानी पालखी बनविली. सुतार दादाने पालखी बनविली. सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस. 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 त्या हो पालखी देव कोण देव बस. त्या हो पालखी देव कोण देव बस. त्या हो पालखी देव चांद सूर्य बस. त्या हो पालखी देव चांद सूर्य बस. सोन्याचं नांग मन रुपयाचं ठस. सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस. त्या हो पालखी देव कोण देव बस. त्या हो पालखी देव कोण देव बस. त्या हो पालखी देव मारुत्र्या बस. त्या हो पालखी देव मारुत्र्या बस. सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस. सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस. त्या हो पालखी देव कोण देव बस. त्या हो पालखी देव कोण देव बस. त्या हो पालखी देव हल
वल्लाबाई बस त्याहो पालखी देव वल्लाबाई बस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याहो पालखी देव वल्लाबाई 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 बस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याहो पालखी देव येता भाव बस त्याहो पालखी देव वेचल भाव बस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याहो पालखी देव भैरव बस त्याहो पालखी देव भैरव बस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याहो पालखी देव कालंबा बस त्याहो पालखी देव कालंबा बस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याहो पालखी देव सकलिक बस त्याहो पालखी देव सकलिका बस सोन्याचं नांग बांधून रुपयाचं ठस सोन्याचं नान बांधून रुपयाचं ठस त्याहो पालखी देव कोण देव बस त्याव पालखी देव कोण देव बस आई ग माझर तिची काळी ढवळी पिढ्या काय ग माझं तुझी काही डोळी पिल्या सांग पार देवा कोण वाटून गेली सांग सांग पार देवा कोण वाटण गेली एकीच्या गळ्याशी आहे नवसर हार एकीच्या गळ्याशी आहे नवसर हार एकीच्या गळ्याशी आहे गौरीचा भरतार एकाची गळ्याशी आहे गौरीचा भरतार राम लक्ष्मण केली होळी सीता जानकी खेळा गेली मित्रांनो प्रथेप्रमाणे गावदेवी आमची देवीच्या इथे होळी लागलेली आहे आणि तुम्ही हीच बघत असाल म्हणजे आम्हाला जाणवते गावदेवीची आपली होळी लागलेली आहे पहिली होळी गावदेवीच्या आणि हीच जाणवते आपलं मास्टर कशी वाटते हीच उष्णता कुठे जाणवते भरपूर उष्णता हीट झालेली आहे सगळे झालं गरम सगळे गरम झाले गरम तुम्ही बघू शकता येस मी देवीच्या देवळात उभा आहे आणि समोर आहे पहिली होळी की आपल्या ग्रामदेवच्या यांचा मधुदादा बघा फोटोग्राफर झालाय हो हो हे हो मधु सावंत मधुदादा बऱ्याचशा व्हिडिओ आहे. अध्यक्ष बघा गावचा आमचा प्रमोद दादा. मित्रांनो नेक्स्ट भाग बघायला नक्कीच विसरू नका. पुढच्या भागात आपण सानेवरती जाणार आहोत. सेम ब्लॉग आहे पण कंटिन्यू होईल. चलो भेटू पुढच्या व्हिडिओत. जय भवानी जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.